नाव काय तुमचं? प्रभाकर इंगळे. त्रास काय काय होतो तुम्हाला? त्रास मणक्यापासून जे शिरा दुखत होत्या. शिरा दुखत होत्या का? हा. किती प्रमाणात दुखत होते? हो लई इतकं जास्त प्रमाणात दुखत होते ना. हां. निव्वळ ह्यो पाय टेकावला काठीवरच भार देऊन पाय उचलायला होता. तसं चालता येत नव्हतं? हा चालता येत नव्हता. बरं. इतका त्रास कठीण झाला होता. आणि किती दिवसापासून त्रास होतो? ह्यो 2-3 महिन्यापासून. 3 महिन्यापासून हा जास्त वाढलं? जास्त वाढला. पहिले तर पडेल होतो चप्पल सरकून, तेव्हा ते नुसतं इथं कणं दुखलं फक्त. पण ते 1 महिना 2 महिने दुखलं पण राहून गेलं ते ऑटोमॅटिक. पण मग आता हे जसं रक्त कमी झालं ना तशापासून ती इथं लगेच पॅक झालं. म्हणजे तुम्हाला काठी टेकावल्याशिवाय चालतं काठ थेट टेकावल्याशिवाय या पार भार झेलून धरावा होता काठी. वजनच ठेवता येत नव्हतं त्या पायावर? या पार वजन ठेवता येत नव्हतं. इतका त्रास कठीण झाला होता. आणि चालायला किती लांब चालता येत होतं पहिले? चालायला काय हो, मी सांगतो ना, लईच झालं. आंबेडकर पुतळ्यावर जर गेलो ना बळजबरी, हां. तिथे उभंच राहावं लागेल 5-10 मिनटं. नाही इथं मग बसून घ्यावं लागलं. 200-300 मीटर चालल्यानंतर सुद्धा तुम्हाला बसावं लागेल? हो 200-300 मीटर. हो इतकं काय झालं एवढ्या जागी 200 मीटरच्या आतच समजून घ्यायचं. त्याच्या पुढे चाललंय? त्याच्या पुढे चालतं येत नाही. आणि आता आपण ट्रीटमेंट जवळजवळ 7 सेटिंग. हां 7 वेळेस झाली सेटिंग केली. आता तुमचं काय बदल वाटतो तुम्हाला पहिल्यामध्ये ना आतामध्ये? बदल म्हणजे आता काही त्रास नाही राहिला. काही त्रास नाही? हां आता तुम्ही जवळजवळ पुतळ्यापासून इथपर्यंत चालत आहे? चालत म्हणजे नाही, आता थेट आमच्या पॉईंटपर्यंत. पुढे बसायचं काम नाही, काही नाही. हां. आता तुमचे आले तेव्हा काठीवर चालत येतात, काठी बंद पडली काय? काठी मी सांगतो 2-3 दिवस काठीचं कामही नाही पडून राहिलं मला. काठीची पण गरज नाही.